पदरावरती पण तुम्ही काम बघू शकता, किती फाईन काम केलंय त्याच्यावरती. विंग खूप सुंदर आहे. डिझाइन ही किती बारकाईने केली गेली आहे, म्हणजे ते प्रिसिशन म्हणतो ना कामातलं, ते ह्याच्यात दिसून येतं. बर्ड बॉर्डर मध्ये येईल आणि ह्याला हे स्कॅलप बॉर्डर केलेली आहे दिस आणि इज ह्याच्यावरती लव्हली. ऑल ओव्हर वर्क आहे. ही ह्या खूप सुंदर आहे. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुटीक साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत. 5,000 रुपयांच्या आतल्या साड्या दाखवण्याचा आजचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक साडीची किंमत तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आजच्या साड्यांच्या कलेक्शनमध्ये तुम्हाला कोणकोणत्या वेगवेगळ्या साड्या पाहायला मिळणार आहेत ते सांगण्यापूर्वी मी सांगते, आता मी आहे पुण्यात आल्यानंतर तुम्हाला नळ स्टॉप चौक दिसेल. नळ स्टॉप चौकच्या अगदी लगेच लागून आहे ओबेरॉय हाऊस नावाची बिल्डिंग. त्याच्या फर्स्ट फ्लोअरला आज आपण भेट देतोय. मलबेरी ट्रेल्स नावाच्या या स्टोअरला. पुण्यातील एकमेव असा स्टोअर आहे जिथे कांथा साड्या, ज्या वेस्ट बेंगालच्या खूप फेमस साडीज आहेत, ज्या शांतिनिकेतनमध्ये तयार होतात, बनतात, तिथून विवर्सकडनं डिरेक्टली आपल्याला इथे त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. अन्विता बक्षी या ताईंचं नाव आहे, ज्या या ब्रँड चालवतात. यांच्याकडे कांथा साडी व्यतिरिक्त कोणकोणत्या साड्या आहेत तर बेंगाल कॉटन आहे, कांथा एम्ब्रॉयडरी, बालुचरी सिल्क, मंगलगिरी हँडलूम, लिनन, हँडब्लॉक प्रिंटच्या साड्या, मल कॉटनच्या साड्या, अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन आहे. चला जाऊयात आणि भेटूयात अन्विता ताईंना आणि त्यांच्याकडचं नवीन आलेल्या साड्यांचं कलेक्शन पाहूयात. कम लेट्स गो. तर मंडळी, सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा मलबेरी ट्रेल्स या ब्रँडला भेट देतोय. अन्विता बक्षी आपल्यासोबत आहे. नमस्कार, खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. मला पण खूप छान वाटतंय परत एकदा येऊन. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग. सो आज आपण जे काही कलेक्शन दाखवणार आहोत ते 5,000च्या आतलं कलेक्शन आहे, राईट? सो याच्यामध्ये कसं कलेक्शन, म्हणजे सेमी आहे, पॉवरलूम आहे, हँडलूम आहे, कसं कसं कलेक्शन? आपल्याकडे सगळं मिक्स कलेक्शन आहे 5,000च्या आतल्या रेंजमध्ये. हँडलूम कॉटनमध्ये आहेत, पॉवरलूम कॉटनमध्ये आहेत, कॉटन सिल्क मिक्समध्ये आहेत पॉवरलूमचे, आणि गिफ्टिंगला वगैरे ज्या लागतात साड्या आपल्याला, की छान सॉफ्ट, लाईट वेट, रिच लुक पाहिजे, चिप जरी पण नको, पण बजेटमध्येही पाहिजे, त्याच्यासाठी पण खूप ऑप्शन्स आहेत. त्यामुळे मला ते सगळे दाखवायला खूप आवडतील. ग्रेट. तर सुरुवात कुठून करतोय आपण? सो सुरुवातीला मी आमचं स्पेशालिटी कलेक्शन दाखवते, जे आहे कांथा एम्ब्रॉयडरीचं. सो या कॉटनमध्ये कांथा एम्ब्रॉयडरीमध्ये साड्या आहेत. कांथाचं काम आपण खास शांतिनिकेतनवरून करून घेतो आणि ह्या सगळ्या साड्यांना 1.5 महिना कॉटनला मिनिमम आणि मॅक्झिमम 3 महिन्यापर्यंत लागतात, आणि सिल्कला 3 ते 6 महिनेपर्यंत वेळ लागतो. वाव. सो हे सगळं तुम्ही डिरेक्टली व्ह्युअर्स कडनं घेऊन येता? येस. हे डिरेक्टली शांतिनिकेतनमध्ये आर्टिझन्स कडून करून घेतलं जातं. तिथल्या बऱ्याचशा बायका आपलं घरातलं काम उरकून मग नंतर कांथाचं काम करतात. सो त्यांच्यासाठी पण हे एक ॲडिशनल सोर्स ऑफ इन्कम आहे. आणि त्याचे जे नाजूकपणा आहे तो इतका रिच आणि एलिगंट दिसतो की तो कोणत्याही ऑकेजनला, इव्हेंटला घालण्यासारखा आहे, नेसण्यासारखा आहे, आणि खूप सुंदर कम्फर्टेबल फिलिंग येतं त्याचं. ऍक्च्युली युजली कांथा म्हटलं ना तर बऱ्याचदा असं असतं की तो दोरा असा हाताला लागेल म्हणून, पण ह्याचं किती प्रीमियम स्टिचिंग वाटतंय, म्हणजे हाताला एकदम फाईन आहे, हा सॉफ्ट वाटतंय ना. येस. आणि हे पूर्ण हँडवर्क मध्ये तुम्ही रिव्हर्स मध्ये करून बघितलं तर कळतं. हे सगळं अनइव्हन धागे जे आहेत ना, ते हँड एम्ब्रॉयडरीचं साईन आहे. आजकाल खूप अनफॉर्च्युनेटली मशीन एम्ब्रॉयडरी पण मिळते, विच इज फाईन. मशीन कांथा करण्यात काही चुकीचं नाहीये, पण त्याला मशीनला मशीन आणि हँडला हँड म्हणूनच विकलं पाहिजे असं मला वाटतं. ऑथेंटिक प्रोडक्टच विकला गेला पाहिजे. हा ऑथेंटिक प्रॉडक्ट आहे, ऑथेंटिक हँड एम्ब्रॉयडरी मध्ये आहे, आणि आपल्याकडे कॉटन, आर्ट सिल्क, प्युअर सिल्क सगळ्या ह्याच्यात मिळतं. वा. सो ह्याची काय रेंज जाते? सो ही 3,400 ला आहे. कॉटन मध्ये कांथा आहेत त्या 2,000 पासून स्टार्टिंग आहे, 2,400 ला आहेत मॅक्झिमम ज्या आहेत त्या, आणि काही काही ह्या जास्त वर्कमध्ये ज्या आहेत त्या साधारण 3,000 3,500च्या रेंजमध्ये जातात. सो यांचं रेंज अशी ठरते का युजली की त्याच्यावरती किती काम असेल? येस, किती काम आहे, बेस फॅब्रिक कोणतं वापरलंय, आणि जी कलाकार आहे, जी आर्टिस्ट आहे, तिला किती अनुभव आहे. सो जी सिनियर आर्टिस्ट असेल, जिला अनुभव जास्त आहे, तर त्या त्यांचा तेवढा चार्ज पण घेतात. आणि मला ह्या गोष्टीचं कौतुक वाटतं की तेवढं बसून त्यांच्यामध्ये ती डिमांड करायची, ती एक बाईंग पॉवर जी असते ती पण आहे त्यांच्यामध्ये, की हे माझ्या कामाची एवढी व्हॅल्यू आहे अगदी. आणि ती खरंच असते. ती जे बघणाऱ्यांना बघूनच कळते की हे काम किती फाईन आहे. व्हेरी ट्रू. त्याच्यानंतर हे 2,400ची रेंज मध्ये आहे, कॉटन कांथामध्ये. कॉटनची साडी आहे, त्यामुळे एकदम चापून चोपून सुंदर अशी नेसली जाईल. आणि अगेन पदरावरती पण तुम्ही काम बघू शकता, किती फाईन काम केलंय त्याच्यावरती. आणि हे पण पूर्ण हँड एम्ब्रॉयडरी मध्ये आहे. कॉटनची क्वालिटी पण सुंदर आहे. हे हँड वॉश केलं तरी काही होत नाही ह्याला, आणि वर्षानुवर्ष टिकतात साड्या.
आणि Nice. ह्यांच्यामध्ये भरपूर कलर्स आहेत, तुम्ही बघू शकता. असं पुस्तकांसारखं पूर्ण शेल्फ Wow. करून ठेवलेलं आहे आम्ही. Oh, this is lovely. Green खूप सुंदर ग्रीन कलर खूप आहे. Even this सुंदर आहे. maroon हा is very आहे. nice. हे भरपूर रंग आणि हे कायमच असतात आमच्याकडे. म्हणजे ह्या साड्या जशा बनतील तशा आम्ही आणत राहतो आणि ह्याच्यामध्ये कायम खूप व्हरायटी मिळेल तुम्हाला. वा, आणि कांथा साडी सोबत ब्लाउज पीस येतो की नाही येत? येस येतो येस ना? ह्या हा. साड्यांबरोबर ब्लाउज पीस येतो. ओके. अजून एक कांथाची व्हरायटी आहे, ती थोडी हायर रेंज मध्ये आहे. मी दाखवतेच पुढे त्या. शुअर. त्यांना ब्लाउज पीस नाही आहेत पण. अच्छा. पण हे कांथाच्या साडींचं एक वैशिष्ट्य म्हणजे इतके सारे थ्रेड त्याच्यावरती वापरले गेलेले असतात की तुम्ही ब्लाऊज किंवा लुक सोबत असं भरपूर खेळू शकता. येस की तुम्हाला भरपूर ऑप्शन्स असतात नेहमी. म्हणजे एका कॉर्पोरेट मीटिंगला जाताना तुम्ही हकोबाचा ब्लाऊज घालू शकता, पार्टीला जाताना एखादा ब्रॉकेटचा ब्लाऊज याच्यासोबत स्टाईल करू शकता. असं बरेच ऑप्शन्स असतात खरं. पण हे तुमच्या चॉईसवरती आहे की तुम्ही कसं स्टाईल करताय. येस. देन ह्या आता आपण थोड्या बेसिक रेंज पासून सुरुवात करूया. ही 1000पासून सुरुवात आहे. बर. 1000 पासून ते 5000 ह्या रेंज मधल्या मी एक एक दाखवते. ह्यावाल्या आहेत हे जामदनी साडीज आहेत. हे पूर्ण पॉवरलूम वरती विविंग होतं. कॉटन प्युअर आहे, छान सॉफ्ट कॉटन असतं हे. आणि डेली यूजला ह्या खूप इझिली वापरता येतात. वा. आणि ह्याला वॉशेबल आहेत, त्यामुळे ह्या ज्यांना वर्किंग विमेन आहेत त्यांच्यासाठी ह्या परफेक्ट आहेत. सुंदर साडी आहे ही. आणि प्रत्येकामध्ये कलर्स मिळतील आपल्याकडे? हो, ह्या साड्यांमध्ये जवळ-जवळ 15 ते 20 वेगळ्या शेड्स अवेलेबल आहेत माझ्याकडे. वाव. आणि ह्याच्यात खूप सुंदर रंग मिळतात. इंग्लिश कलर्स पण मिळतात. थोडेसे ट्रेडिशनल असतील, पैठणी वगैरे तशा टाईप पण कलर्स मिळतात. तर ह्यात ऑप्शन्स भरपूर आहेत. एकदम सॉफ्ट लाईट वेट आहे. म्हणजे ही चापून चुपूनही नेसली जाईल. सुंदर पार्टीवेअर म्हणून किंवा ऑफिस वेअर Yes. म्हणूनही वापरता येईल अशा पद्धतीची आहे. हे जयपूर कॉटन मध्ये आहेत, जे बागरू आणि इंडिगो मध्ये जे ब्लॉक प्रिंट मध्ये असतात तशातले आहेत. ह्या सगळ्या 1000 मध्ये आहेत. ह्याच्यात पण जवळजवळ 20-25 वेगळे कलर्स आणि डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. मी आता एक एकच सॅम्पल दाखवतेय म्हणजे आपल्या प्रेक्षकांना अंदाज येईल काय काय Right. पॅटर्न्स आहेत ते. सो But this is ह्याच्यावरती हे super soft. पूर्ण हँड ब्लॉक प्रिंटिंग आहे. येस, खूप छान सॉफ्ट फॅब्रिक आहे. हे डेली यूज साठी एकदम डेली परफेक्ट यूजला आहे. गिफ्टिंगला पण छान आहेत. आणि ह्याच्यामध्ये कलर्स पण खूप फ्रेश आहेत. नाईस. देन ही वाली पण इंद्रधनू म्हणून आहे, मल कॉटन मध्ये आहे. ही वाली साडी आहे ते. ओके. सो ह्याच्यावरती ऑल ओव्हर जरी स्ट्राइप्स येतील, ह्याच्यामध्ये रेनबो बॉर्डर येईल. ह्या साड्यांना ब्लाऊज पीस येत नाही. ह्याच्या ट्रेडिशनल बेंगॉल कॉटनच्या साडीज आहेत विदाऊट ब्लाऊज पीस, त्यातल्या आहेत. ही पण Okay. 1000चीच रेंज मध्ये आहे. सो हा Oh. आहे हा. यांना सगळ्यांना फक्त रेनबो बॉर्डर येणार. नाही. सो ही बॉर्डर वरती आणि खालती दोन्ही बाजूला असेल दोन्ही की? बाजूला आहे. दोन्ही Yes. बाजूला. सो तुम्ही वा. पदर सोडला, प्लीट अप करून नेसल्या तरी ह्या छान आहेत. आणि ह्या अशा मुलींना घालायला, स्पेशली ग्रॅज्युएशनला, कॉलेज फंक्शन्सला राईट. किंवा नवीन ऑफिसला लागलेल्या असतात, ऑफिसमध्ये एखादा इव्हेंट असतो हा, त्याला, त्याच्यासाठी त्याच्यासाठी ह्या परफेक्ट खूप आहे. गोड आहेत साड्या. त्याच्यानंतर हा पण एक मल कॉटन मध्येच प्रकार आहे आणि अगेन असाच आहे की जो मुलींना खूप आवडतो. क्यूट फ्लावर एम्ब्रॉयडरी आहे. ही पूर्ण Right. मशीन एम्ब्रॉयडरी आहे. आता ह्याच्यात पण रनिंग ब्लाऊज पीस येत नाही. ही पण साधारण 1600ची रेंज आहे. ह्याच्यामध्ये 1600. पण बरीच व्हरायटी आहे. त्याच्यात 1200 आहे, 1400 आहे आणि 1600 आहेत, जे एम्ब्रॉयडरीवरती व्हेरी होतं. व्हेरी होतं. वा. हा, बट so खूप छान ह्याच्यामध्ये बोल्ड पण- कलर आहे. आणि हा, ह्याच्यात पण भरपूर कलर्स आहेत. 8-10 रंग तरी आहेत ह्याच्यामध्ये. आणि Lovely. हे काही मी सॅम्पल दाखवतेय. आणि अजून एक सांगायचं राहिलं माझं की सगळ्या साड्यांवरती आम्ही फॉल आणि पिको करून देतो. अच्छा, तुम्ही फॉल आणि पिको इथे करून देता? हो, सर्व Wow. साड्यांवरती फॉल पिको करून देतो. आणि ऑनलाईन घेणाऱ्यांना वाटतं की डिफेक्ट असेल तर काय, तर फॉल पिको करायच्या आधी आम्ही पूर्ण ओपन व्हिडिओ पाठवतो साडीचा, ॲक्च्युअल व्हिडिओ, आणि मग ओके केल्यावरच त्याला फॉल पिको करतो. म्हणजे डिफेक्टचा इश्यू येत नाही. मस्त. सो तुम्ही सुद्धा घर बसल्या शॉपिंग करू शकता. येस. त्याच्यानंतर ही लिनन कॉटनमध्ये आहे, जी आपण कॉटनमध्ये एक पाहिली हा. ब्लॉक प्रिंटची, तशी ही लिननमध्ये आहे. ही पण 1500ची रेंज आहे. दिस आणि इज ह्याच्यावरती लवली. ऑल ओव्हर वर्क आहे. ही ह्या- खूप सुंदर आहे. लिनन Yes. कॉटन ऍक्च्युअल मध्ये ते फॅब्रिक थोडंसं रफ येतं, बट देन Yes. हे वॉश केल्यानंतर तेवढं स्मूथ होत जातं स्मूथ होतं. आणि तेवढं भरतं. येस. त्यामुळे हे खूप थोडंसं छान ट्रान्सपरंट साडी आहे. आहे. मस्त. कॉटनचा असा त्याला जरी बॉर्डर नसते, ह्याला एक हम्म. बारीक जरी बॉर्डर आहे. सो ज्यांना ट्रेडिशनल थोडंसं हवंय, बॉर्डर पण हवी आहे, पण प्रिंट पण हवंय, त्यांच्यासाठी हे खूप छान साडी आहे. दिस इज अ लवली कलर. किती गोड दिसतोय. आणि ह्याच्यावरती व्हाईट हो. कलरचा ब्लाऊज खूप सुंदर दिसेल, सुंदर. किंवा एखादा लाईट पेस्टल टोनचा ब्लाऊजही खूप छान दिसेल.
आणि आपल्याकडे लिननच्या साड्यांची रेंज कशी आहे, की हीच एक पर्टिक्युलर ही रेंज आहे? स्टार्टिंग रेंज आहे. त्याच्यानंतर मग आपल्याकडे प्युअर लिननमध्ये आहेत ते 2200ची रेंज आहे, ते पण दाखवते मी. ओके. आणि लिनन सिल्कमध्ये पण आहेत, त्या साधारण 4000-5000च्या पुढच्या रेंजमध्ये आणि ही आहेत. कितीला आहे? ही 1500ला आहे. 1500ला. येस. इट इज अ लव्हली साडी. सो अधिक मासचा महिनाही चालू आहे. हो. तुम्हाला गिफ्टिंगसाठी म्हणून आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, की मुलींना आणि जावयाला बोलावलं जातं किंवा तर आईची ओटी भरली जाते किंवा तर बरेच असे वेगळे ओकेजन्सही येतात. असं काही पर्टिक्युलर अधिक मास नाही. तर कोणाचा बर्थडे आहे, कुठे वास्तुशांतीला तुम्ही नंतर इन फ्युचर जाणार असाल किंवा तुमच्या घरातल्या कोणाचं तरी लग्न आहे, तिथे आहेरासाठी तुम्हाला अशा वेगळ्या युनिक साड्या घ्यायच्या आहेत. तर मग आय थिंक इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. 1500 येस. लिनन कॉटनची ही 12ही महिने यूज करता येईल अशी साडी आहे म्हणून. पडून नाही राहणार हे बरोबर, महत्वाचं. एक्झॅक्टली. माझा तोच इंटेन्शन आहे, की साड्या अशा पाहिजेत, की ज्या परत-परत नेसल्या जातील. अगदी त्या खरंय. कपाटात पडून राहायला आपण तर घेत नाही ना साड्या. ट्रू. देन हा अजून एक प्रकार आहे, स्पेशली गिफ्टिंगसाठी अधिक महिन्यात लागतात त्याच्यासाठीच हे आणलेले आहेत. हे कॉटन आणि सिल्क मिक्स किंवा कॉटन आणि व्हिस्कोसचं फॅब्रिक आहे, त्याचा ओके. ब्लेंड आहे. हे पॉवरलूमवर विविंग केलेले आहेत. ह्याला पूर्ण हे चेक्सचं स्ट्राईप आहे बॉडीवरती आणि पल्लूवरती हे वाले स्ट्राइप्स आहेत, जे जरी जरी आणि आणि thread. थ्रेड वर्कमध्ये कंबाईन केलेले आहेत. ही 1400ची रेंज आहे आणि ह्याच्यामध्ये खूप कलर्स आहेत, व्हेरिएशन्स आहेत. म्हणजे साधारण एक 15 ते 20 ह्याच्यामध्ये वेगळे रंग आहेत. सो इथे पण तुम्हाला दिसतंय रेड, पिंक, ब्लू, ग्रे आणि रेड हे सगळे कॉम्बिनेशन्स ह्याच्यामध्ये खूप सारे आहेत अवेलेबल. वाव. हा आणि- कॉम्बिनेशन खूप गोड आहे. ऑरेंज आणि पिंक. येस. मस्त आणि ह्याला combination ब्लाऊज आहे. पीस पण येतं. सो वा. त्यामुळे ह्या गिफ्टिंगला पण छान आहेत, की अशीच्या अशी गिफ्ट केली आणि कोणाची गिफ्टची ऑर्डर असेल मोठी, जर का 8-10 साड्यांची अशी, तर आम्ही त्यांना गिफ्ट रॅप करून वगैरे पण देतो, की ज्यांना जशी रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे. वा, गिफ्ट रॅपिंग पण अवेलेबल हो, आहे. गिफ्ट अजून रॅपिंग काय पण हवंय करून देतो. तुम्हाला साडीच्या स्टोअरमध्ये शॉपिंगला आल्यावर? दिस इज लव्हली. या साड्यांना ऍक्च्युली असं बघून आणि शोल्डरवर Yes. घेतल्यानंतरच अंदाज येतो आणि Yes. रॅदर नेसल्यानंतर कळतं हो. की किती छान दिसणार आहे. आणि ही किती सॉफ्ट लाईट वेट आहे ना. लाईट वेट आहे. मस्त साडी लाईट आहे वेट ही. आणि ब्रिदेबल असल्या ना साड्या, की नेसतात. आपण ज्यांना देतोय गिफ्ट ते आवडीने हा. नेसतात पण. त्याच्यानंतर ही पण एक अशीच गिफ्टिंगसाठी आहे. 1500ची रेंज आहे. हे मंगलगिरी पॉवरलूममध्ये आहेत, ह्यावाल्या आहेत त्या. हे वालं थोडंसं सेमी ट्रान्सपरंट आहे फॅब्रिक, हम्म. पण ह्याचं सॉफ्ट आहे. ड्रेप पण छान येतो आणि ऑल ओव्हर बॉडीवर चेक्स आहेत आणि ब्लाऊज पीस पण आहे ह्याच्यामध्ये. आणि हे गोल्डन हे असल्यामुळे जरीचं सगळं काम त्याच्यावरती असल्यामुळे Yes. थोडं फंक्शनल लुक पण आहे ना, Functional look हलका पण फुलका येतो. इव्हेंट्सला बरोबर, वापरण्यासाठी म्हणून. आणि ह्याच्यामध्ये कलर्स पण आहेत. वाव. अजून भरपूर कलर्स आहेत ऍक्च्युली. इकडे पर्पल आहे, ब्लू आहे, एक क्रीम रंग ह्याच्यात खूप गोड येतो. वाव. ग्रीन कलर छान दिसतो सी ह्याच्यामध्ये. इवन दिस पर्पल कलर इज हा. प्रिटी. अगदी नवविवाहित एखादी वधू आहे, तिला गिफ्ट द्यायची आहे, त्या हा. दृष्टीने पण या छान आहेत. काय रेंज मध्ये जातात ह्या? ह्या पण 1500लाच आहेत. ह्या 1500च्या रेंजमध्ये आहेत. सो आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की 1000-1500च्याच रेंजमध्ये एवढी छान व्हरायटी बघितली आपण. तुम्ही स्टोर व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला अजून किती छान व्हरायटी variety. बघायला मिळेल ते अंदाज तुम्ही खूप. बांधू शकता. त्याच्यानंतर हे बाटिकमध्ये आहे. हे पण कॉटन आणि विस्कोसमध्ये ब्लेंड फॅब्रिक आहे. त्याच्यावरती हे पूर्ण हँड बाटिक केलेलं आहे. सो हँड बाटिकचं जे हे असे छोटे छोटे वॅक्सचे हे असतात ना, किंवा हाताने केल्याचे इरेग्युलॅरिटीज आहेत ते तुम्हाला दिसतील, पण तीच ह्याची खरी सुंदरता आहे. सुंदरता असते अगदी. कारण की त्याच्यामुळे ते उठून दिसतं. आणि ह्या पण गिफ्टिंगला छान आहेत, डेली यूजला छान आहेत आणि असं आजी वगैरे असतील त्यांना गिफ्ट द्यायची आहे. एकदम सॉफ्ट आहेत, कारण का एकाच पर्टिक्युलर एज नंतर बायकांना नाही आवडत हा, टोचणाऱ्या हेवी साड्या नाही heavy. आवडत. राईट. तर त्या दृष्टीने ह्या खूपच सुंदर आहेत आणि साड्या. ह्या किती मस्त आहेत. या 1800-1900च्या रेंजमध्ये आहेत. 2 Wow. टाईप आहेत ह्याच्यामध्ये पण, म्हणजे वर्क प्रमाणे प्राइस थोडीशी चेंज होणार. बर. त्याच्यानंतर ह्यावाल्या आहेत, ह्या आता परत मल कॉटनमध्ये आहेत. पण मल कॉटनमध्ये खूप वेगळी वेगळी क्वालिटी असते. तुम्हाला पण हात लावून कळतच हो असेल हो. की ते आधीचं मल कॉटन होतं ते एकदम लाईट वेट असतं आणि थोडं ट्रान्सपरंट असतं. हे थोडंसं थिक विविंगमध्ये आहे. हे 120 काउंटचं कॉटन आहे आणि ह्याची क्वालिटी जास्त फाईन आहे. आणि वा. ह्याच्यावरती हे पूर्ण जामदनी विविंगमध्ये हँड बुट्टी हार्ट मोटिव्ह केलेले आहेत. सो हे आहेत अशा. Nice. आणि ह्याचं बरोबर ब्लाऊज पीस पण येतं. ओ, म्हणजे ह्याची वंडरफुल. क्वालिटी छान आहे, त्याच्यामुळे ह्याचं ब्लाऊज पीस स्टिच पण होतं, टिकतं पण खूप सुंदर. खूप सुंदर साडी आहे ही. आणि ऍक्च्युली जसं थ्रेड काउंट 120 TC आपण युजली, आता तुम्ही गुगलवरती जाऊन जर हे सर्च केलं तर हे ऍक्च्युली साडी लव्हरसाठी एक छोटीशी इन्फॉर्मेशन असल्यासारखं आहे की जितकं जास्त साडीचं थ्रेड काउंट असेल, म्हणजे TC ज्याला म्हणतो थ्रेड काउंट,
तितकी जास्त त्याची विविंगची क्वालिटी प्रीमियम असते. थ्रेड वापरलं गेलेलं आहे त्याची क्वालिटी प्रीमियम असते आणि ती साडी ट्रान्सपरंट नसते तेवढी. त्यामुळे तुम्हाला जर असं समजून घ्यायचं असेल, आम्ही असं फार टेक्निकल शब्द वापरतोय 120 थ्रेड काउंट वगैरे, तर काही महिलांना जर समजत नसेल तर तुम्ही गुगलवरती जाऊन 120 थ्रेड काउंट मल कॉटन असं टाकलं तरी तुम्हाला त्या साडीची इन्फॉर्मेशन मिळेल की ती साडी किती प्रीमियम क्वालिटीची असते. साडी विकत घेण्यात बरेच महिला इंटरेस्टेड असतात, पण साडी विकत जेव्हा घेतोय तेव्हा त्या साडीबद्दलची माहिती असणं ह्याच्यात पण काही महिलांचा भरपूर इंटरेस्ट असतो. सो एक छोटीशी इन्फॉर्मेशन होती की थ्रेड काउंट पण मॅटर करतो जेव्हा तुम्ही कॉटनच्या साड्या मोस्टली घेता. सो मल कॉटनचं मगाशी जसं अन्विताने सांगितलं की मगाशी जी साडी बघितली ट्रान्सपरंट होती हलकीशी, पण ह्याच्यात तेवढा ट्रान्सपरन्सी दिसत नाहीये. मल कॉटन वापरताना ऍक्च्युअलमध्ये काही महिलांना वाटतं की ती साडी छान नेसली जाते पण ट्रान्सपरंट दिसते. ती गैरसोय तुमची होऊ नये म्हणून आम्ही ही छोटी छोटी इन्फॉर्मेशन देतोय, जेणेकरून तुम्ही खरेदीला येता तेव्हा तुम्हाला अंदाज बांधता येईल की प्रत्येक कॉटन किंवा मल कॉटनची व्हरायटी कशी वेगळी असते आणि ती कशी वेगळी दिसून येते आणि त्याचा अर्थ काय असतो. सो तुम्ही विजिट केलं तर तुम्हाला हात लावून कळेलच लगेच फरक या दोन्ही फॅब्रिक मध्ये. अजून खूप जणींना वाटतं की मल कॉटन चिकटतं अंगाला, तर आता जे 1000चे रेंज आहे त्याच्यामध्ये हा इश्यू येऊ शकतो, ह्याच्यात हा येत नाही. या साड्यांना नॅचरल फॉल खूप सुंदर येतो. हा त्यातलाच एक रंग आहे. ही 1800ची रेंज आहे, आपली हार्ट मोटिव्ह मध्ये आहे ते. अजून आहेत ह्याच्यामध्ये 4-5 रंग आहेत. व्हाईट कलर मध्ये आहे, बैंगनी आहे, मरून आहे, ह्याच्यात कलर्स मिळून जातील. मस्त. ही पण एक 120 काउंट मध्येच आहे. ह्याच्यावरती जरीनी वर्क केलेलं आहे. ह्याचा पण परत हँड विविंग आहे जामदनी बुट्टीमध्ये. येस, हे ऍक्च्युली विविंग समोरून आणि मागून सेम टू सेम दिसतंय. आणि त्याच्यावरती तुम्हाला जसं साडीच्या मेन बॉडीवरती छोटे बुट्टी आहेत तसे पदरावरती मात्र मोठे बुट्टी म्हणजे काईट बुट्टी बघायला मिळू शकतात. पतंग शेप मध्ये बुट्टी आहेत ह्या. मस्त. आणि ह्याच्यामध्ये पण रंग आहेत हे वाले. अजून आहेत, ब्लॅक आहे ह्याच्यामध्ये, बैंगनी आहे, व्हाईट आहे, पिंक आहे. मी जस्ट काही सॅम्पल्स दाखवते इथे. काय रेंज जाते या साडी? ह्या पण 1800च्याच आहेत. ह्या आणि हार्ट मोटिव्ह दोन्ही 1800च्या रेंज. वंडरफुल. ह्या साडीचा फॉल खूप छान आहे आणि रॅदर मस्त यूज करायला खूप छान आहे. म्हणजे टिपिकल काठपदर नसून काहीतरी वेगळी हवी आणि फंक्शनल यूज साठी तर खूप सुंदर कलर्स आहेत. त्याच्यानंतर ही वाली एक जी मी नेसली आहे त्याच्यातली आहे रोज बॉर्डर मध्ये, कॉटन सिल्क मध्ये. हे पण पूर्ण जकार्ड वरती विविंग झालेलं आहे. हँडलूम मध्ये नाही आहेत ह्या पूर्ण, पण हे कॉटन सिल्कची क्वालिटी इतकी सुंदर आहे. आणि हे ज्यांनी ज्यांनी घेतलेत त्यांनी मला येऊन फोन करून सांगितलंय अजून येऊन ह्यातले रंग घेतले. इतक्या आवडल्या सगळ्यांना ह्या साड्या. खूप एलिगंट मोटिफ आहे ह्याच्यावरती. पूर्ण रोजचं पल्लूवर आहे, बॉडी पूर्ण प्लेन आहे, पण त्या इतक्या वर्सटाईल आहेत ना त्याच्यामुळे साड्या की तुम्ही कोणत्याही फंक्शनला नेसली, मंदिराला नेसली, पूजेला नेसली, एखाद्या लग्नाला पण अटेंड करायला नेसली, पार्टीला नेसली, ऑफिस वेअर कुठंही वापरता येण्यासारखी साडी आहे. अशीच साडी एक वॉर्डरोब मध्ये असायलाच हवी. कुठल्याही ओकेजनला पटकन काय नेसायचं कळलं नाही तर ही साडी नक्की असणार अशी. ही 2200ची रेंज आहे. 2200. हा, याच्यामध्ये पण भरपूर कलर ऑप्शन्स आहेत. हे वाले सगळे रंग आहेत याच्यामध्ये. ओ नाईस. बैंगनी, मरून, ब्लॅक. घरात असताना की जावा जावा नणंद भाऊजाई किंवा बहिणी सेम पॅटर्न मध्ये साड्या हव्या असतात तर मग तुम्ही अशा साड्या निवडू शकता, बट डिफरंट कलर्स. आणि ह्याच फॅब्रिक मध्ये अजून एक आहे पॅटर्न, वेगळ्या फुलांची, थोडं वेगळ्या फुलांचं डिझाईन आहे. आणि हे आहे ह्याच्यामध्ये थोडं ट्रेडिशनल जे बनारसी टाइप बॉर्डर असते तशामध्ये पण आहेत. दिस इज लवली. ही एक ओपन करूया. याला थोडीशी सिल्वर बॉर्डर आहे, त्याच्यामुळे आपल्याला असाही प्रश्न पडतो की यार इतकी ऑक्सिडाइज ज्वेलरी या कशाबरोबर पेअर करू. हो, तर ही त्याच्याबरोबर खूप छान जाते. वाव, लुक एट दिस. आणि स्पेशली परत नवीन लग्न झालेल्या मुलींना गिफ्ट द्यायला हवी असेल खूप सुंदर. थोडे हलक्या फुलक्या साड्या पाहिजे असतात ना, मस्त थोडस कंटेम्पररी डिझाईन आहे, अशा दृष्टीने ही साडी मस्त दिसते. ह्याची काय रेंज जाते? ह्या पण 2200ला आहेत. 2200. हे मोठं मोटिव्ह आहे, हे 2400ला आहेत. सो ही वाली आहे, हे थोडं माहेश्वरी इन्स्पायर्ड डिझाईन आहे, पण हे पूर्ण कॉटन वरती विविंग आहे. जामदनीज विविंग आहे ह्याचं आणि पूर्ण हँड विविंग मध्ये आहे हे. आणि ह्याचं जे कॉटन आहे हे आता ते 120 काउंट पेक्षा अजून प्रीमियम कॉटन आहे. हे मर्सिराइज्ड मध्ये आहे. सो ह्याला फॅब्रिकला एक ग्लेज आहे कॉटनला, त्याच्यामुळे ही पण अशी फंक्शनला ह्याला नेसायला छान आहे. लाईट वेट, सॉफ्ट, आणि ह्यांचा पण नॅचरल फॉल खूप छान येतो. सो जे वाटतं बेंगॉल कॉटन चिकटून बसतील का अंगाला, तशा ह्या नाही बसत. ह्यांना फॉल येतो एक नॅचरल. आणि ह्याच्यामध्ये पण खूप सुंदर रिच कलर्स आहेत.
की हे वा. जे असे फंक्शनल अगदी उन्हाळ्यात लग्न आहे पण मला जड साडी नेसायची नाहीये हा, तरीही त्याच्यासाठी एकदम परफेक्ट आहे साडी. खूप सुंदर कलर्स आहेत हे. यांची काय रेंज जाते? ह्या 2200ला जातात, 2250ला. आणि ह्याच्यामध्ये अजून रंग पण आहेत. मी आता हे काही काही सॅम्पल्स दाखवतेय. बर. तर मंडळी, आम्ही एक अंदाज तुम्हाला बांधता यावा म्हणून एक एक पीस दाखवतोय. सो तुम्ही पुणेकर नसाल आणि घरबसल्या शॉपिंग करायची असेल, वेगळ्या शहरातून व्हिडिओ पाहत असाल, तर स्क्रीनशॉट काढून दिलेल्या नंबरवरती पाठवलं तरी सुद्धा अन्विता आणि त्यांची टीम तुम्हाला मदत करेल की त्यामध्ये अजून कोणकोणते कलर ऑप्शन्स आहेत किंवा डिझाईन्स किंवा त्या पर्टिक्युलर रेंजच्या अजून कोणत्या साड्या आहेत. तर त्यामुळे तुम्ही घरबसल्या एका क्लिकवरती सुद्धा शॉपिंग करू शकता. पुणेकर असाल तर स्टोअर व्हिजिट करा. खूप इझी लोकेशन आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इथे खरेदीला आल्यानंतर तुम्हाला भरपूर व्हरायटी पाहता येणार आहे. हे आम्ही फार असं लिमिटेड व्हरायटी दाखवतोय असं समजू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ह्या अजून एक आहेत जामदानी कॉटन मध्ये आहेत. हे ब्लाऊज आहे का त्याचं? हो, हे ब्लाऊज आहे ह्याचं. ओके. आणि हे पूर्ण साडी आहे. सो ट्रेडिशनली जेव्हा ह्या पॉवरलूम जामदानी येतात त्याच्यात ब्लाऊज पीस यायचा नाही. सो हे आता विथ ब्लाऊज पीस काढले आहेत. ह्यांचा विविंग पूर्ण पॉवरलूमवर होतो. स्टार्च आहे ह्याला थोडं. सो ओके. ज्यांना स्टार्च बेंगॉली कॉटन साड्या लागतात हम्म. त्यांच्यासाठी हे परफेक्ट आहे कलेक्शन. आणि असे खूप जण येतात की नाही मला त्या ट्रेडिशनल हव्यात ज्या 90s मध्ये मिळायच्या, छान हा. स्टार्च घालून मला बरोबर. वापरता हो, येतील, हो, हो. त्याच्यासाठी हे कलेक्शन आहे खूप परफेक्ट आहे. आणि डिझाईन पण ह्याच्यात खूप गोड आहे, कलर्स पण ह्याच्यामध्ये भरपूर आहेत. वा. सो यांची काय रेंज जाते? या 2200ला आहेत. 2200ला. येस. की अगेन माझ्या मते हे त्या म्हणतो ना सिनियर लेवलला ज्या काम करतात महिला, म्हणजे मी Yes. गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये अशा महिला पाहिल्या बरोबर. ज्या टिपिकल अशा साड्या नेसतात किंवा त्यांची चॉईसच अशी असते की ते थोडं स्टार्चवाली असली पाहिजे, हो. कडक दिसली कडक पाहिजे, दिसली पाहिजे, व्यवस्थित शार्प त्याचं पदर व्यवस्थित Yes, असला पाहिजे, yes. निर्या अशा नीट दिसल्या पाहिजेत, त्या महिला असं प्रेफर करतात. हो. सो हे तुम्ही त्यांना गिफ्ट म्हणून देऊ शकता किंवा तुम्ही त्यापैकी एक असाल तर घेऊ शकता. ही आणि स्टार्च नको असेल तर त्या वॉश पण करता येतात. एक वॉश केला की स्टार्च स्टार्च निघून जातं अगदी. त्याच्यानंतर हे लिनन मध्ये आहेत. आता ह्याच्यावरती ऑल ओव्हर सिल्वर गोल्डन जरी स्ट्राइप्स आहे आणि हे फॅब्रिक प्युअर लिनन मध्ये आहे. ही 2200ची रेंज आहे. 2200. लिननला जो आणि एक स्वतःचा एक क्रम्पल लुक येतो त्याच्यामुळे ह्या साड्या खूप एलिगंट दिसतात. अगदी. आणि लाईट वेट ब्रीदेबल आहेत. आणि या थोड्या हेवी जरी काठामध्ये आहेत कारण की ज्यांना असं छान पार्टीवेअरमध्ये हवं आहे काहीतरी हां. त्यांच्यासाठी ते अप्रतिम कलेक्शन आहे. त्याच्यामध्ये पण हे काही कलर्स आहेत. ओ लवली. अजून पण आहेत ह्याच्यामध्ये. ब्लॅक कलर आहे, ग्रीन आहे. मस्त. ह्याची काय रेंज जाते? ह्या 2200ला आहेत. त्याच्यानंतर ह्या आता मंगलगिरीमध्ये आहेत. मंगलगिरीमध्ये 4-5 प्रकार आहेत आपल्याकडे. ओके. हे वाला मंगलगिरी कॉटन सिल्कमध्ये प्लेन आहे. सो ह्या साड्या अशाच नुसत्या नेसायलाही छान आहेत किंवा हँड पेंटिंग एम्ब्रॉयडरी करून घ्यायलाही खूप छान आहेत की ज्यांना अच्छा. बेस फॅब्रिक हवं आहे हां, हां, त्यांच्यासाठी हां. ह्या मस्त बसतात. सो ह्याच्यामध्ये आणि हे भरपूर रंग आहेत. मंगलगिरी कॉटन सिल्कचा एक फायदा असा आहे की ह्याच्यामध्ये इंग्लिश कलर्स खूप येतात. नाईस. सो सिल्कमध्ये युजली एवढे इंग्लिश कलर्स नाही मिळत आपल्याला, तर मंगलगिरीमध्ये हा ऑप्शन असतो. किती सुंदर कलर आहे. सो ह्याच्यावरती तुम्ही जसं अन्विता म्हणाली की हँड पेंट करून घेऊ शकता हो. किंवा एम्ब्रॉयडरी वगैरे करून घेऊ शकता. येस. आणि ही किती लाईट वेट वाटतेय साडी. खूप लाईट वेट आणि चापून चोपून बसतात. आणि माझं मत आहे की मंगलगिरी अनफॉर्च्युनेटली थोडंसं ना आपल्याकडे माहिती नाही आहे. हम्म. त्या इतक्या सुंदर साड्या आहेत की ब्रीदेबल असतात आणि खूप ड्युरेबल असतात. हे तुम्ही जितकी वापराल तेवढी ही छान सॉफ्ट होते आणि ओके. साडी बिलकुल खराब होत नाही. वाव. माझी स्वतःची मंगलगिरी मी ऑलमोस्ट आता 3-4 वर्ष झाले वापरत आली आहे. काही होत नाही त्या साडीला. नाईस. आणि माझं वापरणं म्हणजे सकाळी 8 ते रात्री 8 असं असतं. ओ. तरी काही होत नाही. म्हणजे तशाच्या तशा राहतात त्या, चुरगळत नाहीत. जसं कॉटन थोडंसं चुरगळतं, हम्म. लिनन पण हो. तसं मंगलगिरी नाही चुरगाळलेला लुक येत. ते छान सरळ तशाच्या तशा राहतात. अरे वा. त्या साडीची रेंज काय होती? ती 2400ला आहे. ओके. ही वाली थ्रेड वर्कमध्ये आहे. ही 3400ला आहे. ह्याच्यावरती पण आता डिस्काउंट मिळेल तुम्हाला. बर. ह्या ऑल ओव्हर वर्कमध्ये आहेत थ्रेड आणि त्याला कॉन्ट्रास्ट पल्लू. वा. सुंदर. आणि हा ब्लाऊज आहे का ब्लाऊज त्याचा? पीस आहे. येस. वंडरफुल. खूप वेगळ्या साड्या आज बघायला मिळतात आपल्याला. ह्या पण मंगलगिरीमध्येच आहे. जे थ्रेड वर्क होतं त्याच्या जागी ह्याला जरीचं वर्क आहे. हा, हे सो जरीचे हे लाईन्स आहेत. लाईन्स बरोबर. आहेत त्याच्यावरती. आणि ह्याच्यामध्ये पण थोडा डार्क कलर वगैरे पण मिळतो. ह्याच्यामध्ये रंग भरपूर आहेत. सो तुम्ही हे वाव. सगळे सो हे बघू बघा, इथे शकता. मरून पण आहे, लव्हेंडर दिसतंय, Yes. राणी कलर दिसतंय. खूप सुंदर कलर ऑप्शन आहेत हे. म्हणजे थोडे काहीतरी इंग्लिश कलर आहेत, हा. थोडे ट्रेडिशनल आहेत. थोडी वेगळी दोन्ही साडी हवी आहे आणि Yes. काहीतरी वॉर्डरोब मध्ये Yes. नेहमीपेक्षा वेगळी ठेवायची आहे, तर आय थिंक इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. बरोबर. काय हे range पण जाते? 3400ची रेंज मध्ये.
त्याच्यानंतर हे मंगलगिरीमध्ये ज्यांना थोडे ट्रेडिशनल हवेत, आता काठ आहे, बुट्टी आहे, अशामध्ये ह्या आहेत. ह्या थोडासा जो लुक असतो तो माहेश्वरीसारखा येतो. पण मी म्हटलं तसं मंगलगिरीचं कापड जास्त ड्युरेबल आहे. हा यांना काही होत नाही किंवा घडीत जे चिरतात हा हा तशी भीती वाटते, तर तसं मंगलगिरीला नाही होत. ओ हे किती त्याच्या छान आहे ना, पण की त्याच्यावरती असं प्रॉपर सिल्वर काम आहे, सगळं येस, सिल्वर येस. जरीचं काम आहे. म्हणजे प्रॉपर आंबा कलरची साडी ना, बरोबर. म्हणजे महिला म्हणतात आम्हाला आंबा कलरच हवा, सो दिस हो. इज द राईट कलर. याच्यात आणि रंग खूप वेगळे वेगळे मिळतील ह्याच्यामध्ये. हे सुंदर पूर्ण साडी आहे. हँड विविंग मध्ये आहे आणि हा ब्लाऊज पीस आहे. ह्याला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस पण येतो. वा, याची काय रेंज जाते? ही वाली 4,000 पर्यंत जाते. 4,000 पर्यंत. त्याच्यानंतर ह्या लिनन टिश्यू मध्ये आहेत. सो ह्या आपण Oh, लास्ट टाइम पण pretty. दाखवलेल्या. दिवाळीत इतक्या छान रिस्पॉन्स आला, इतक्या लोकांना आवडल्या ह्या साड्या. सो आम्ही परत मागवल्यात ह्यातल्या. आणि ओके. ह्याच्यामध्ये पूर्ण जामदानी विविंग मध्ये आहेत बुट्टीज. वा, हो, ऍक्च्युअल मध्ये हे विविंग खूप सुंदर आहे. हा. आणि इथे तुम्ही जर बघितलं तर पूर्ण अखंड साडीवरती Yes. पूर्णपणे विविंग आहे. पदरावरती मोठे बुट्टी आणि मेन साडीवरती छोटे बुट्टी आणि मेन ह्याला म्हणजे बॉर्डरलेस साडीच म्हणू शकतो आपण, है ना? येस. बॉर्डर सुद्धा आपण काउंट नाही करू शकत तशी. आणि जसं म्हणतो ना की त्याच्यामध्ये भरपूर गोल्डन जरीचा वापर केलाय, हा. तो टिश्यूचा लुक दिसून येतो तसा. टिश्यूचा लुक दिसतो आणि लिनन आहे त्याच्यामुळे त्याला सॉफ्टनेस पण सॉफ्ट फॅब्रिकला. म्हणजे जे टिश्यू पॉलिएस्टर ब्लेंड असतं त्या सगळ्या उभ्या राहतात साड्या. बरोबर. तर लिनन मध्ये तो इश्यू येत नाही. छान चापून चोपून बसतात. ह्याच्यात पण खूप रंग आहेत. मी आता 2-2 सॅम्पल दाखवतीये. ह्याची काय रेंज जाते? हे 3,900 पर्यंत जातील. 3,900. त्याच्यानंतर हे कॉटन बालुचरीमध्ये, हे समरमध्ये वा. आमचं वन ऑफ द बेस्ट सेलिंग कलेक्शन होतं. ओके. आणि मंजिरी ओक मॅडम आहेत, त्यांनी पण ह्यातली एक साडी घेतली होती आणि व्हेरी नेसली होती. नाईस. खूप सुंदर आहे. त्याचं अजूनही इंस्टाग्रामवर रील आहे. तर हे त्याच्यामध्ये ऑल ओव्हर बुट्टी आहेत आणि हे बालुचरी मोटिव्स जे आहेत, म्हणजे जे टेम्पल मोटिव्स असतात बरोबर. ते हा, ह्यांच्यावरती वोवन आहेत. सुंदर. So ह्यावाले 3,800 मध्ये आहेत. 3,800. ह्याच्यात पण खूप सारे कलर्स आणि डिझाईन्स आहेत. नाईस. आणि ही किती सॉफ्ट फील देते ना, म्हणजे Soft. असं वाटणारच नाही की काही नेसलंय किंवा काय ना. Yes. आणि हे इतकं पण कमाल आहे. एकदम प्रीमियम कॉटन आहे. वा, एकदम बॉडी हगिंग फॅब्रिक जो आपण म्हणतो ना, येस. की तो म्हणजे नेसल्यावरती अंगाला असं चिपकला सुद्धा नाही गेला पाहिजे किंवा तर असं एकदम असं चिपचिप वाटतं ना कधी कधी साडी नेसल्यानंतर की हा. अरे हे खूप जास्त स्टिकी वाटतंय किंवा काय. कधी तसं एकदा साडी बदलतोय बदलतोय. असं हा, होतं. असं तसं नाही नाही होणार होत ह्याच्यात. यांच्यामध्ये. मस्त. त्याच्यानंतर हे थोडे पार्टीवेअर कलेक्शन आहे. हे ऑर्गॅन्झा टिश्यू मध्ये आहे आणि ओके. ह्याच्यावरती हे पूर्ण लोटस एम्ब्रॉयडरी आहे बॉडीवरती. नाईस. त्याच्यामध्ये पूर्ण ओपन लोटस आणि बर्ड्स अशा दोन्ही टाईपचे आहेत. खूप रिच लुक आहे याचा. अगेन Contrast पार्टी मध्ये. वेअर साडी आहे. मस्त आहे पार्टीवेअर. हा ब्लाऊज पीस आहे कॉटन सिल्क मध्ये. वा. आणि स्पेशली यंग मुलींना असं हवे असते ना बरोबर, हो. थोडीशी, ह्याच्यामध्ये खूप छान पॅटर्न आहे हा. काय रेंज जाते या ही साडीची? 4,000ला आहे. 4,000ला. आणि ह्याच्यामध्ये कलर्स पण आहेत. मी आता हे 2-2 दाखवतेय सॅम्पल, पण अजून पण दिस colours इज अ आहेत. लवली कलर. खूप किती cute. आता अलीकडे ना खूप चाललाय हा हो, सोशल हो. मीडियावर ना. हो, असं कॅरेमेल हा. किंवा ऍपल रेड कलर असतो तशा टाइप मध्ये. ही खूप सुंदर साडी आहे. ही ऍक्च्युअल मध्ये नेसल्यानंतर ही छान दिसेल. खूप सुंदर सुंदर असा बोटनेकचा ब्लाऊज शिवू शकता किंवा स्लीवलेस ब्लाऊजही ह्याच्यावरती हो, खूप हो. छान दिसेल. आणि जर तुम्हाला सेम ब्लाऊज नको असेल तर तुम्ही असं छान सिल्वर जो येतो ना पार्टी वेअर सिक्वेन वाला ब्लाऊज त्याच्यावर तोही छान तोही दिसतो. छान दिसेल. ह्याची काय रेंज जाते? ही 4,000 पर्यंत जाते. 4,000 आणि पर्यंत. ऑर्गॅन्झा मध्ये असं वाटतं सगळ्यांना की ते फुगेल का, तर ह्या नाही फुगत. एकदा प्लीट केल्या, फर्स्ट ड्रेपला मी रेकमेंड करते थोडीशी इस्त्री फिरवायची प्लीट्स मध्ये, पण त्याच्यानंतर इतक्या सुंदर बसतात ह्या साड्या. तर बेसिकली तुमच्या बॉडी प्रमाणे मोल्ड होऊन जातात वाव. आणि एकदम मस्त चापून चोपून ही बसतात. ऑर्गेन्झा आहे पण ती अशी कडक नाहीये. कडक म्हणजे ती नाही, फील सॉफ्ट. जे घेऊन प्युअर ऑर्गॅन्झा हा. असतं ना ते बॉडी प्रमाणे मोल्ड होऊन जातात. तशा ह्या मस्त. मोल्ड होऊन जातात. म्हणजे मी ऑनेस्टली मी स्वतः प्लस साईज आहे, पण मी सुद्धा नेसून बघितलेली आणि त्याच्यामुळे मी गॅरंटीनी सांगू शकते की खूप छान बसते. नाही, खूप सुंदर साडी आहे ती. त्याच्यानंतर ही वाली आहे, ही कांथा एम्ब्रॉयडरी मध्ये आहे. हे आता आर्ट सिल्कचं कलेक्शन आहे. ओके. ह्याच्यामध्ये पण खूप व्हरायटी आहे आणि डिझाईन्स आणि ऑप्शन्स पण ह्याच्यामध्ये खूप मिळतील. ह्याचे आता साधारण 3,000 पासून स्टार्टिंग आहे. ओके. आणि जसं असं वर्क चेंज होईल त्याच्याप्रमाणे प्राइस चेंज होईल. आता ही 4,800 ची आहे, पण ह्यांची स्टार्टिंग 3,000 पासून आहे. सो अशावाले जे आहेत हे साधारण 3,000ला जातील. हे 4,200 पर्यंत जातील. आणि आता हे एंड टू एंड वर्क आहे पूर्ण, म्हणजे ह्या पदराच्या टोकापासून आतपर्यंत पूर्ण, ते 4,800 पर्यंत जातील. बर. आणि ह्यांच्यामध्ये कच्ची स्टिच मध्ये पण येतात.
सो आता हे कांथा एम्ब्रॉयडरी आणि हे कच्ची स्टिचमध्ये आहे. सो ह्या पण येतात ह्याच्यामध्ये. कच्ची स्टिचमध्ये आहेत ते आपण साधारण सेम 4,000, 4,500, 4,800 अशी रेंज आहे. आणि ओके. हे कच्ची स्टिच काम होतं सगळं वेस्ट बेंगॉलमध्ये. अच्छा. बरं. गुजरातमध्ये नाही होत. ओरिजिन कच्ची स्टिचचे गुजरात आहे. हां. बट हे काम होतं सगळं वेस्ट बेंगॉलमध्ये. वाह! ह्या सगळ्या साड्या आर्ट सिल्क आहेत. हो. या आर्ट बरं. सिल्क आहेत आणि हे काम पूर्ण हाताने केलेलं आहे पण. वाह! मशीन एम्ब्रॉयडरी नाही आहे. ह्याचं ॲक्चुअलमध्ये काम बघायला गेलं ना, तो साडीवरती जर तुम्ही बघितलं, तर प्रत्येक डिझाइन ही किती बारकाईने केली गेली आहे. म्हणजे ते प्रिसिशन म्हणतो ना कामातलं, ते ह्याच्यात दिसून येतं, की तुम्हाला प्रत्येक मोटिव्हमध्ये म्हणजे तुम्ही थ्रेड बघा, थ्रेडचं शेडिंग बघा. इथे इथे फक्त एक ही लाईन बघितली ना, तरी लक्षात येतं, की किती मेहनत लागली ती साडी येस, बनायला, येस. राईट? सो साडीचे डिझाईन्स अशा दिसताना छान दिसतात, बट इफ यू गो इन डिटेलिंग तर प्रत्येक ह्याचं शेडिंग केलं गेलेलं आहे येस. त्याच्यामध्ये. दिस इज लव्हली. प्रत्येक मोटिव्हचं, प्रत्येक बॉडीवरच्या बुट्टीचं मस्त. 3-4 वेगळ्या थ्रेड्स. थ्रेड्सने अगदी. सो मगाशी जे मी म्हटले, एक अजून एक कॉटनची व्हरायटी आहे कांथाची आणि कच्छीची. हे त्याच्यातलं आहे. आता हे कच्छी वर्क आहे. ह्याच्यात कांथामध्ये पण आहेत. सो हे वाले आहे, हे आता नारायणपेठ कॉटन आहे. आणि ओके. अजून एक धनियाखाली कॉटन असतं वेस्ट बेंगॉलचंच. हँडलूम मार्क बरोबर येतात त्या साड्या. बरं. तर त्या मी ऑर्डर केल्या होत्या आणि मग त्याच्यावरती शांतिनिकेतनमधून कांथा वर्क करून घेतलेलं आहे. अच्छा. सो ह्या साधारण 4,000 म्हणजे 3,700 ते 4,900 अशा रेंजमध्ये साड्या आहेत. ह्यांना ब्लाऊज पीस येत नाही. पण हे अगदी प्रीमियम कॉटनमध्ये आहे. जे म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. ऑनेस्टली मी ते अजून एक्सप्लेन पण नाही करू शकत. असं आहे ते. ह्याची काय रिचनेस आहे तो नेसल्यावरच कळतो म्हणजे. वाह! सो हे पूर्ण धनियाखाली कॉटनमध्ये, हे नारायणपेठ कॉटनमध्ये. सो यांना बॉर्डर वगैरे पण येते बारीक. आणि हे पूर्ण फिश मोटिफमध्ये कांथा वर्क, हे कच्छी स्टिचमध्ये, हे पूर्ण हँड एम्ब्रॉयडरीमध्ये करून घेतलेले आहेत. आणि ह्यांनाही साधारण आता म्हणजे जॅनमध्ये दिलेलं ते मला आत्ता मेमध्ये आलं कलेक्शन. इतका वेळ लागला पूर्ण कांथा एम्ब्रॉयडरी व्हायला. बापरे! म्हणजे ते आहे ना, ॲक्चुअलमध्ये मी नेहमी म्हणते, की साडी नेसायला 5 मिनिटंही लागत नाहीत. हो. पण ते बनायला किती मेहनत लागते आणि त्या आर्टिस्टचं किती काम, किती पेशन्स आहेत ते करून घेण्यात. आपल्याला एक साधं शर्टचं बटन शिवायचं म्हटलं तरी कधी एकदाचं होतंय असं होतं. बट बरोबर. देन ह्याला पूर्ण साडी तयार करायला म्हणजे ही कला माझ्या मते आपल्या भारतातच आहे एवढी मोठ्या हो. प्रमाणात. खरंच, म्हणून खरंच. आय थिंक आपण हे प्रमोटही करणं गरजेचं आहे आणि ते Yes. ड्रेप करणंही तितकंच गरजेचं आहे. येस, यू आर ॲब्सोल्युटली राईट. कारण की बाकी कोणत्याच कंट्रीमध्ये एवढं टेक्स्टाईलचं व्हेरिएशन, ते अगदी. सुद्धा हँडलूमवरचं नाहीच आहे. नाहीच आहे. सो ही आता हँडलूम जामदानीमध्ये आहे. सो लास्ट इयर आपलं व्हिडिओ झाल्यावर अनेक कस्टमर्स आलेले आणि ते म्हटलेले की तुमच्याकडे इतक्या हँडलूम आहेत, मग प्रीमियम जामदानी का नाही ठेवत? सो हे ओके. कलेक्शन खास त्यांच्यासाठी आहे की ह्या प्रीमियम हँडलूम जामदानीमध्ये आहेत, कॉटनमध्ये. हे वाह! पूर्ण हँड विविंग आहे. छान स्टार्च साड्या आहेत. आणि ह्याच्यावरती ऑल ओव्हर बुट्टी आहे. ट्रेडिशनल मोटिफ आहे आणि अतिशय सुंदर कॉटनचा टच आणि फील आहे हा. तो ह्याच 4,200ला आहेत. 4,200. येस. सो ज्यांना आवड आहे अशा ट्रेडिशनल मोटिफ्सची आणि ह्याची, त्यांच्यासाठीच हे आहेत. ह्याच्यात पण खूप कलर्स आणि डिझाईन्स आहेत जे आता ऑर्डर केलेले आहेत. आणि हे युजुअली असं कलेक्शन आहे की बाकी फारसं कोणी नाही ठेवत. कारण हां. की हे ॲक्च्युली जे जेन्युइन चहेते लोकं असतात ना साड्यांचे, त्यांनाच हा प्रकार माहिती आहे आणि तेच बरोबर घ्यायला येतात. सो हे मी खास त्यांच्यासाठी ठेवते. वाह! त्याच्यानंतर हे मंगलगिरीमध्येच आहे, जे आपण मगाशी बघितल्या प्लेन साड्या, हं. त्यांच्यावरती हे एम्ब्रॉयडरी, मशीन एम्ब्रॉयडरी ही पूर्ण करून घेतलेली आहे. ही स्कर्ट बॉर्डरमध्ये येईल आणि ह्याला हे स्कॅलप बॉर्डर केलेली आहे. पूर्ण कट करून मग त्याला मशीन एम्ब्रॉयडरी केलेली आहे स्कॅलप बॉर्डरला. सो ही 4,800ची रेंज आहे. ह्याच्यात पण कलर्स आणि डिझाईन्स मिळून जातील. ओह नाईस. प्रत्येक साडी वेगळी आहे. येस. हे पूर्ण लव्हली. मशीन एम्ब्रॉयडरीमध्ये येतात. मस्त. ह्यांची काय रेंज जाते हे आणि 4,800 पर्यंत जातात. 4,800. येस. ह्याच्यावरती पण आणि फॉल आणि पिको आम्ही करून देतो. बरं. आणि फॉल पिको आपला पूर्ण हाताने होतो, मशीनने नाही. ओह इज इट? अरे वाह! त्याच्यानंतर हे जामदानीमध्ये आहे. सो कॉटन जामदानीमध्ये येतात, ऑर्गॅन्झा जामदानीमध्ये येतात आणि हे कॉटन ऑर्गॅन्झा मिक्समध्ये आहेत. सो असे 3 प्रकारामध्ये आहेत आपल्याकडे. ह्याच्यावरती हे बर्ड्सचे डिझाईन आहेत आणि हा पदरावरती वर्क आहे. सो हे आता कॉटन आणि ऑर्गॅन्झा मिक्स आहे फॅब्रिक. आणि ह्याला छान बुट्टीज आहेत. ही अशी फंक्शनल पण आहे, वर्कवेअर पण आहे, असं खूप हां. व्हरायटी आहे. आणि ऑप्शन कुठं नेसायची ह्याला खूप ऑप्शन्स आहेत.
ह्याच्यामध्ये पण कलर्स आहेत. हे ओ लवली, हा पण एक खूप फ्रेश कलर आहे ना. लव्हेंडर आता खूपच ट्रेंडिंग आहे रॅदर. येस. काय रेंज जाते या साडीची? या 5,000 पर्यंत जातात सगळ्या. 5,000 पर्यंत. येस. बरं. सो अजून पण आहेत आपल्याकडे अर्थात भरपूर साड्या, हा. पण आज आपण म्हटलं 5,000 पर्यंतची रेंज व्यवस्थित दाखवूया. त्यामुळे आज माझं ते इंटेन्शन होतं. सो त्या इंटेन्शनने मी ह्या पूर्ण 5,000 पर्यंतच्या ह्या रेंज कव्हर केलेली आहे. तर मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की 5,000च्या आतल्या साड्या विथ किंमत आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सो तुम्हाला आता पुन्हा असे कमेंट करायची गरज नाही पडणार की या साडीची किंमत काय आहे. तर तुम्ही आवर्जून दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट काढून पाठवू शकता आणि तुम्हाला जी साडी आवडली आहे ती तुम्ही घरबसल्या एका क्लिकवरती पण खरेदी करू शकता किंवा स्टोअर व्हिजिटही पॉसिबल आहे. बरं, आपल्या स्टोअर व्हिजिटचे टायमिंग्स काय असणार आहेत आणि वर्किंग डेज कोणते आहेत? आपण 7ही दिवस उघडे असतो, सोमवार ते रविवार, आणि टायमिंग 11 ते 7 आहे आपलं. 11 ते 7 मंडे Yes. टू संडे ऑल डेज मंडे वर्किंग. टू संडे आणि ऑनलाईन शॉपिंगची वेळ कशी असेल की कसं आहे? ऑनलाईन शॉपिंग तुम्ही कधीही मेसेज करू शकता. मी वेबसाईटची लिंक पण देते, त्याच्यावरती काही काही प्रॉडक्ट्स आहेत, पण सगळे वेबसाईटवरती नाही आहेत अपलोड. सो ह्यातला Okay. कुठला आवडला स्क्रीनशॉट काढून पाठवला तर मी त्यातले सगळे फोटोज आणि रंग पाठवीन. आणि त्याशिवाय काही 1-2 साड्या अशा आहेत की आवडल्या आहेत पण एकदा व्हिडिओत बघायच्या आहेत, तरी मला कळवा. आपण एक टाइम स्लॉट ठरवू आणि एक व्हिडिओ कॉल करून मी त्याच्यावरती पण दाखवेन. फक्त Wow. 3-4 सिलेक्टेड साड्याच दाखवेन मी. Okay. व्हिडिओ कॉल करून असं नका करू की ही पण दाखवा, ही पण दाखवा, ही पण दाखवा. मग ते खूप अवघड होतं मॅनेज करणं. राईट. त्यामुळे सिलेक्टेड ज्या तुमच्या साड्या असतील तेवढ्या मी व्हिडिओ कॉलवर पण दाखवेन. सो तुम्ही कुठेही असाल तरी नक्की मेसेज करा. ग्रेट. तर मंडळी, अधिक मासचा महिना तर चालू आहेच, पण अधिक मास नंतर बरेच वेगवेगळे इव्हेंट्स होणार आहेत. म्हणजे कोणाच्या ना कोणाच्या घरी छोटे छोटे इव्हेंट्स होतच असतात. सो त्या इव्हेंट्समध्ये गिफ्टिंगसाठी म्हणा किंवा स्वतःसाठी की मला ही साडी माझ्या वॉर्डरोबमध्ये हवी होती आणि आता ती मला माझ्या बजेटमध्ये मिळते असं वाटत असेल तुम्हाला, तर आवर्जून अन्विता आणि त्यांच्या टीमला कनेक्ट करा दिलेल्या नंबरवरती. आणि वेबसाईटवरती पण सगळे प्रोडक्ट्स नाही आहेत, बट हां, शॉपिंग नक्कीच करू शकता. आता येते मुद्द्यावर. खरेदीला यायचं असेल तर आत्ता आम्ही आहोत पुण्यात. पुण्यातील नळ स्टॉप चौक एकदम प्राईम लोकेशन आहे. नळ स्टॉप चौकला आलात तर तिथे लगेचच ओबेरॉय हाऊस नावाची एक बिल्डिंग दिसेल. त्याच्या फर्स्ट फ्लोअरला आहे मलबेरी ट्रेल्स नावाचा हा स्टोअर. सो मलबेरी ट्रेल्सचा ना बोर्डच तुम्हाला खालती दिसेल लगेचच. सिग्नलच्या इथे उभा राहिलात ना तुम्ही की लगेचच तुम्हाला मलबेरी ट्रेल्सचा बोर्ड दिसेल. पहिल्या मजल्यावरती येऊन तुम्ही सगळी शॉपिंग करू शकता. सो बाकीचे डिटेल्स मी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते आहे. अन्विता त्यांच्या इंस्टाग्रामवरती खूप ॲक्टिव्ह असतात. नवीन कलेक्शन आमच्या व्हिडिओच्या आधी सुद्धा त्यांच्याकडे येत असतात. त्याचे व्हिडिओज त्याच्यावरती अपलोड होतात. सो इंस्टाग्रामला जाऊन त्यांना आवर्जून फॉलो करा. कोणत्या नावाने इंस्टाग्राम हँडल सर्च करायचे ते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी डिटेल्स देते आहे. आणि शॉपिंगसाठी येत असाल तर गुगल मॅप्सची लिंक सुद्धा मी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते. त्याच्यावर क्लिक करा. इझिली ह्यांचं लोकेशन ॲक्सेसेबल आहे. थँक्यू सो मच वन्स अगेन अन्विता. खूप छान माहिती दिली त्याबद्दल. अँड आय रिअली लाईक द कलेक्शन, एस्पेशली द वन दॅट यू आर वेअरिंग. ते खूप सुंदर होतं. आणि ऑल्सो हे वालं कलेक्शन. सो एक खूप कमाल कलेक्शन आहे आणि माझ्या मते अशी युनिक साड्या त्या बजेटमध्ये अवेलेबल करून देणे इज अ बिग टास्क विच यू हॅव डन. सो मला असं वाटतं की नक्कीच या आणि खरेदी करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, कलेक्शन कसं वाटलं, कमेंट करून नक्की सांगा. इथे शॉपिंग करून गेल्यानंतर तुमचा फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.